एक 7 वर्षाचा मुलगा छातीत दुखतं ही तक्रार घेऊन आला. एवढ्या कमी वयामध्ये नॉर्मली मुलं एकदम आरामात खेळतात, पण त्या पेनमुळे, त्या दम लागल्यामुळं तो बसूनच राहायचा, जास्ती बोलायचा नाही. तपासल्यानंतर त्याला छोटीशी हार्टच्या जवळ इकडे एक मर्मर म्हणजे अबनॉर्मल हार्ट साऊंड ऐकायला आला. त्याच्या हृदयामध्ये 2 कप्प्यांच्या मध्ये 8-9 mm छोटंसं होल जन्मजात होतं. लकीली ह्या पेशंटचा डिफेक्ट फार छोटा होता, त्यामुळे आम्ही त्यांना म्हणजे नॉन इन्व्हेसिव्ह किंवा मिनिमल इन्व्हेसिव्ह पद्धतीने ASD डिव्हाइस क्लोजरचा ऑप्शन दिला, जेणेकरून आपण हृदयापर्यंत जातो आणि तिथे जाऊन ती छत्री ओपन करून तो जो डिफेक्ट आहे त्याला दोन्ही बाजूनी बंद करून टाकतो. आणि पोस्ट सर्जरी 2 दिवसातच त्याला आतून अशी चांगली फिलिंग येऊन तो परत शाळेला जायला लागला आणि त्यामुळे फॉलोअपला तो सगळ्यात खुश होता. आय फील लाईक नॉर्मल, बाकीच्या मुलांसारखं मला आता फिलिंग आलेलं आहे आणि ही इज एन्जॉईंग लाईफ. जर आपण या डिफेक्टला लवकरात लवकर बंद केलं नाही तर रक्त हे डाव्या बाजूतून उजव्या बाजूकडे जात राहतं, दोन्हीकडचे प्रेशर्स वाढतात आणि कालांतराने वय वर्ष 25-30च्या आसपास ते रक्त उलटं जायला लागतं आणि उजव्या बाजून डाव्या बाजूला, आणि तेव्हा अशुद्ध रक्त शुद्ध रक्तात मिसळतं आणि माणूस निळा पडायला लागतो. या स्टेजला ऑपरेशन करूनही मग फायदा होत नाही.